हॅलो, माझं नाव दिशा ताथेड. मी LFUच्या या फाउंडेशन कोर्समध्ये रिप्रोडक्शन हा चॅप्टर घेत आहे. तर चला आपण रिप्रोडक्शन हा चॅप्टर सुरू करूयात. आपल्या सर्वांच्या शरीरात बरेचसे प्रोसेस होत असतात, प्रक्रिया होत असतात की ज्या प्रोसेसमुळे आपण म्हणजे अलाइव असतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो किंवा आपण जगत आहोत. आपण जगण्यासाठी काय काय करतो बरं? आपण जेवतो, आपण श्वास घेतो. तर असेच जे बरेच प्रोसेसेस आहे जे आपल्या या बॉडीमध्ये होतात ते आपल्याला जगण्यासाठी गरजेचे आहे. तर आज आपण त्याच प्रोसेसपैकी एक प्रोसेस आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे रिप्रोडक्शनला मराठीतून काय म्हणतात? प्रजनन. आपण प्रजनन म्हणजे रिप्रोडक्शन याबद्दल शिकणार आहोत. तर मला सांगा बरं की कोणकोणते असे लाईफ प्रोसेस आहेत जे आपल्याला जगण्यासाठी गरजेचे. आपण काय होतं, आपण खातो तर न्यूट्रिशन म्हणजे आपण अन्न खातो त्याचं आपल्या बॉडीमध्ये काय होतं? डायजेशन. मग काय होतं त्याचं जे पण काही वेस्ट प्रोडक्ट्स तयार होतात त्याचं काय होतं नंतर? एक्सक्रीशन, जे आपण आपल्या आधीच्या चॅप्टर्समध्ये पाहिलेले आहे. आणि तसंच आपण रोज श्वास घेतो तर ती प्रोसेस कोणची आहे? रेस्पिरेशन आहे. आता रेस्पिरेशन झालं मग नंतर जे रक्त आपल्या शरीरात वाहत असतं त्यासाठी कोणची प्रोसेस असते? ती असते सर्क्युलेशन. ठीक आहे. तर हे सगळ्या प्रोसेस झाल्या. या सगळ्या प्रोसेस आपल्याला म्हणजे जीवन जगण्यासाठी किंवा जिंदा राहण्यासाठी गरजेचे असतात, बरोबर? तर तसंच अजून एक प्रोसेस आहे जी आहे रिप्रोडक्शन. ही आपल्याला जगण्यासाठी गरजेची आहे का? इज इट इम्पॉर्टंट? म्हणजे आपल्याला आता रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर आपल्या आईने आपल्याला जन्म दिला म्हणजे आणि आपल्या आईला आपल्या आजीने जन्म दिला होता. तर तसंच रिप्रोडक्शन, आता आपले पप्पा रिप्रोडक्शन करतात का? नाही ना. पण म्हणजे ते जगण्यासाठी गरजेचे आहे का? तर नाही. पण आता जर रिप्रोडक्शन कोणीच केलं नाही म्हणजे ॲनिमल्सनी नाही, प्लांट्सनी नाही, तर आपण मेल्यानंतर आपल्याऐवजी आपली जागा घ्यायला कोणतरी असेल का? नाही ना. तर रिप्रोडक्शन ही प्रोसेस आपल्याला अलाइव्ह राहण्यासाठी गरजेची नाही आहे. पण हे जे काही आयुष्य आहे, ही जी काही लाईफ आहे, ही या पृथ्वीवर मेंटेन करण्यासाठी आणि आपली कंटिन्युटी म्हणजे सतत माणसं, प्राणी आणि प्लांट्स ह्या पृथ्वीवर राहावे त्यासाठी रिप्रोडक्शन ही प्रोसेस गरजेची आहे. ठीक आहे. तर रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय? आता आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघूया. तर रिप्रोडक्शन इज प्रोडक्शन म्हणजे काही कोणत्याही गोष्टीचं फॉर्मेशन. तर व्हॉट इज रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन इज फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे नवीन ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. काय आहे? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. म्हणजे आता आपले मम्मी पप्पा ह्युमन बिंग्स होते म्हणून आपण जे जन्मलो आपण पण ह्युमन बिंग्सच जन्मलो. ठीक आहे. तर फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज सेम होती आपली बाय ऑलरेडी एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. ऑलरेडी एक्झिस्ट कोण करत होते? आपले मम्मी पप्पा. तर त्यांच्यापासून आपण तयार झालो. सो फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात, बरोबर? हत्तीला हत्तीच जन्मतो, तसंच ह्युमन बिंग्सला आपण ह्युमन बिंग्सच जन्मतो. तर रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय हे क्लिअर झालं का? याची डेफिनेशन काय? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज फ्रॉम अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. तर ही जी प्रोसेस आहे, कसे न्यू इंडिव्हिज्युअल्स तयार होतात ऑलरेडी जे इंडिव्हिज्युअल आहेत त्यांच्यापासून. तर ही जी प्रोसेस आहे रिप्रोडक्शनची ही आपल्यामध्ये, प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये कशी होते ही आपण ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर चला आपण पुढे जाऊया. आता रिप्रोडक्शनचे 2 टाईप्स असतात. ते आहेत एक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि एक आहे असेक्शुअल. तर आता
असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय. त्याआधी आपण एक गोष्ट पाहूया. गॅमेट म्हणजे काय. एक असतं मेल गॅमेट आणि एक असतं फिमेल गॅमेट. गॅमेट म्हणजे काय आहे, एक सेल आहे. एक सेल आहे की ज्यामध्ये ते एक मेल सेल असतो आणि एक फिमेल सेल असतो. फिमेल सेल फिमेलपासून बनतो आणि मेल सेल मेलपासून बनतो. हा असा एक जर्म सेल असतो की ह्या दोघांचं युनियन झालं म्हणजे एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट जेव्हा आपसमध्ये युनियन होतात, जुळतात, मिळतात, तेव्हा ते एक नवीन सेल तयार करतात की जो सेल एक पूर्ण लाईफ किंवा एक नवीन इंडिव्हिज्युअल बनवण्यासाठी सक्षम असतो. ठीक आहे. तर गॅमेट काय आहे, एक रिप्रोडक्टिव्ह हॅप्लॉइड जर्म सेल आहे. हॅप्लॉइड म्हणजे काय. आता आपल्या सर्वांमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत. क्रोमोझोम्स आपल्या सर्वांना माहिती आहे ना की आपल्या सर्वांमध्ये आपलं सेल आहे, सेलच्या आत न्यूक्लियस आहेत आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहेत, क्रोमोझोम्स. तर आपल्या सर्वांमध्ये क्रोमोझोम्स किती आहेत, 46. पण जेव्हा आपण आपल्या बॉडीमध्ये जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतो, एका गॅमेट फॉर्मेशनमध्ये ते क्रोमोझोम्स 46चे किती होतात, हाफ. किती होतात, 23. म्हणजे जेव्हा पण एक गॅमेट फॉर्म होतो तर त्या गॅमेटमध्ये क्रोमोझोम्स काय होतात, हाफ. म्हणून अशा सेलला ज्यामध्ये क्रोमोझोम नंबर हाफ आहे त्याला आपण काय म्हणतो, हॅप्लॉइड. तर गॅमेट काय आहे, एक सेल आहे, रिप्रोडक्टिव्ह सेल किंवा एक जर्म सेल आहे ज्यामध्ये एक नवीन इंडिव्हिज्युअल बनवण्याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. चला, व्हॉट इज गॅमेट. तर गॅमेट इज अ रिप्रोडक्टिव्ह हॅप्लॉइड जर्म सेल. ते गॅमेट मेलचं पण असू शकतं किंवा फिमेलचं पण, मेल गॅमेट और फिमेल गॅमेट. तर गॅमेट आहे, फिमेल गॅमेट बनवते, मेल गॅमेट बनवते, पण ते स्वतः एकटे रिप्रोडक्शन करू शकतात का, नाही. तर ते कसं करू शकणार, जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे हा मेल गॅमेट झाला आणि ही फिमेल गॅमेट झाली. मेल आणि फिमेल गॅमेट जेव्हा आपसमध्ये काय करतील, जुळतील, फ्यूज होतील, तेव्हाच ते काय बनवू शकणार, एक कंप्लीट सेल ज्यामध्ये क्रोमोझोम नंबर हाफ आणि हाफ ॲड होऊन पूर्ण एक क्रोमोझोमचा सेट तयार होईल. म्हणजे तेव्हाच ते काय बनवू शकणार, एक न्यू इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. तेव्हाच ते काय बनवू शकणार, न्यू इंडिव्हिज्युअल. तर जेव्हा गॅमेट इन्व्हॉल्व्ह होतात कशामध्ये, म्हणजे रिप्रोडक्शन करण्यासाठी जेव्हा गॅमेट गरजेचे असतात त्या गॅमेटला आपण काय म्हणतो, त्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं, विच इन्व्हॉल्व, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय असतं, विच इन्व्हॉल्व गॅमेट्स, म्हणजे फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट्स. त्यासाठी मेल आणि फिमेलला गॅमेटला जवळ येऊन त्यांचं युनियन होणं गरजेचं असतं. मग त्यासाठी आपल्याला मेल आणि फिमेल गॅमेटला जवळ आणावं लागतं. ते असतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि मग हे झालं सेक्शुअल रिप्रोडक्शन की ज्याने आपलं मेल गॅमेट म्हणजे मेल सेल आणि आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल काय होईल, फ्यूज होईल आणि एक नवीन सेल बनवणार ज्याला की आपण म्हणतो, पुढे म्हणणार झायगोट. आणि तो नवीन सेल पुढे होऊन एक नवीन ऑर्गॅनिझम बनणार. अशा रिप्रोडक्शनला आपण म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. आणि मग असा रिप्रोडक्शन की ज्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेटची गरज नसते, फक्त एकच इंडिव्हिज्युअल एका सेलद्वारे त्याला म्हणजे रिप्रोडक्शन करू शकतो. एकच पॅरेंट बिना गॅमेटचं म्हणजे विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स रिप्रोडक्शन करू शकतो. तर आपण अशा रिप्रोडक्शनला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. ठीक आहे. तर काय झालं आपलं, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ गॅमेट आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व गॅमेटची म्हणजे गॅमेट फ्युजनची गरज पडत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी दोन पॅरेंट्सची गरज असते, एक मेल आणि एक फिमेल.
मग मेल काय देतो, मेल गॅमेट, आणि फिमेल काय देते, फिमेल गॅमेट. ठीक आहे. तर हे झालं रिप्रोडक्शनचे दोन मेन ब्रॉड टाईप्स जे की आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. तर आता आपण पुढे बघूयात. तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता आपण असेक्शुअल म्हणजे काय पाहिलं की ज्यामध्ये फक्त एकच पॅरेंटची गरज असते. असेक्शुअल म्हणजे ज्यामध्ये गॅमेटची गरज नसते, एकच पॅरेंट त्याच्या ऑफस्प्रिंगला बनवू शकतो. ठीक आहे. आणि हे झालं असेक्शुअल. आणि रिप्रोडक्शन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे आपण जर बघू तर असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय झाली बरं, फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज बाय अ सिंगल पॅरेंट इज नोन ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. तर आता आपण पुढे पाहूयात असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स. आणि ठीक आहे, मला सांगा बरं, तुम्हाला सेल डिव्हिजन माहिती आहे कसं होतं. सेल डिव्हिजन आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स पाहण्याआधी आपण एकदा सेल डिव्हिजन म्हणजे एखादा जर सेल आहे आपल्या बॉडीमधला तर तो डिवाईड कसा होतो आपण आधी ते पाहूयात. ठीक आहे. तर हा सेल आहे, यामध्ये 2n म्हणजे किती, 46 क्रोमोझोम आहे. 46 क्रोमोझोम आहे. ठीक आहे. तर हा सेल जर नॉर्मल सेल आहे तर नॉर्मल सेल कसं डिवाईड करतात, एक सेल डिवाईड होतो दोन सेलमध्ये. तर ही प्रोसेस आहे सेल डिव्हिजनची, सेल डिव्हिजन. तर आपण पाहिलेलं आहे की सेल डिव्हिजन कसं होतं. तर सेल डिव्हिजनसाठी दोन मेथड्स असतात. किती मेथड असतात, दोन. एक असतं मायटोसिस आणि एक असतं मिओसिस. ठीक आहे. तर जेव्हा क्रोमोझोम नंबर सेम राहतात, आपल्या नॉर्मल जे पण बॉडीचे सेल आहेत, जे काही इंजुरी झाली तर ते परत रिप्रोड्यूस करतात किंवा नवीन सेल ज्या तयार होतात, तर ते सगळे जे नॉर्मल बॉडीचे सेल आहेत जे रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होत नाही, ते सगळे सेल्स काय शो करतात, मायटोसिस. की ज्यामध्ये क्रोमोझोम नंबर चेंज होत नाही. क्रोमोझोम 2nचा 2nच राहतो, म्हणजे सेल डिप्लॉइडच राहतो. काय राहतो, डिप्लॉइड. आणि हे मायटोसिस कुठे होतं, आपल्या सोमॅटिक सेल्समध्ये. कशामध्ये होतं, सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडीमधल्या कुठल्याही नॉर्मल पार्टमध्ये जेव्हा सेल डिवाईड करतो तर सेल कोणत्या प्रोसेसने डिवाईड करतं, मायटोसिस. ठीक आहे. आता दुसरी प्रोसेस आहे मिओसिस, सेल डिव्हिजनची. जेव्हा एक सेल आहे, हा सेल किती आहे, 2n म्हणजे त्याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स आहेत, 46 क्रोमोझोम. जेव्हा एक सेल डिवाईड करतो आणि दोन सेल बनवतो, पण त्याचा जो क्रोमोझोम कंटेंट आहे किंवा जे न्यूक्लियसच्या आत ज्या गोष्टी आहेत, ते न्यूक्लियसच्या आत ज्या गोष्टी आहेत ते हाफ होतात. म्हणजे 46 क्रोमोझोम होते आधी त्याच्यामध्ये, तर आता किती शिल्लक राहिले, 23 क्रोमोझोम. किती शिल्लक राहिले, 23 क्रोमोझोम्स. 23 क्रोमोझोम म्हणजे अशा सेल डिव्हिजन, ज्या सेल डिव्हिजनमध्ये क्रोमोझोम नंबर हाफ होतो, या सेल डिव्हिजनला आपण काय बोलतो, मिओसिस. ठीक आहे. तर सेल डिव्हिजन म्हणजे कोणताही एक सेल जेव्हा दोन सेल बनवतो, ह्या प्रोसेसला आपण म्हणतो सेल डिव्हिजन. आणि ही सेल डिव्हिजन किती प्रोसेसने होते, दोन प्रोसेसने होते. एक प्रोसेस असते मायटोसिस आणि एक प्रोसेस असते मिओसिस. मायटोसिस प्रोसेसमध्ये क्रोमोझोम नंबर सेम राहतो, एक डिप्लॉइड सेल दोन डिप्लॉइड सेल बनवतो.
आणि मिओसिसमध्ये काय होतं, मिओसिसमध्ये जेव्हा सेल डिव्हिजन होतो तर तेव्हा मिओसिस 2 टप्प्यात होतो, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. तर मिओसिस पूर्ण ज्या प्रोसेस होती मिओसिस 1 आणि मिओसिस 2, तर मिओसिस सेल डिव्हिजननंतर एक डिप्लॉइड सेल 4 हॅप्लॉइड सेल्स बनवतो. ठीक आहे. तर एक मिओसिस झाल्यानंतर तो किती हॅप्लॉइड सेल्स बनवतो? 4. तर आपण सेल डिव्हिजनबद्दल आधीच्या चॅप्टर्समध्ये पाहिलंच असेल, तरी आपल्याला रिप्रोडक्शन चॅप्टरसाठी हे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण आत्तापर्यंत काय पाहिलं, एकदा एक क्विक रिव्ह्यू करूया आणि मग आपण आपल्या मेन चॅप्टरला सुरुवात करूया, रिप्रोडक्शन आणि त्याचे टाईप्स. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहिलं की आपल्या बॉडीला म्हणजे लाईफ असण्यासाठी किंवा जगण्यासाठी काही इम्पॉर्टंट प्रोसेस गरजेच्या आहेत, जसं की आहे न्यूट्रिशन, सर्क्युलेशन, एक्सक्रिशन. त्यामध्येच अजून एक आपली लाईफ प्रोसेस आहे जी आहे रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. रिप्रोडक्शन ही लाईफ प्रोसेस आपल्या जगण्यासाठी गरजेची नाही आहे, पण या पृथ्वीवर लाईफला मेंटेन करण्यासाठी, म्हणजे आपण मेल्यानंतर आपली जागा कोणतरी घ्यावी यासाठी कोणतरी असायला पाहिजे ना. म्हणजे लाईफची कंटिन्युटी या पृथ्वीवर मेंटेन ठेवण्यासाठी जी प्रोसेस आहे, म्हणजे आपल्या मम्मी पप्पानंतर आपल्याला बनवण्याची जी प्रोसेस आहे ती आहे रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शनची डेफिनेशन आपण पाहिली की फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीस फ्रॉम ऑलरेडी एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. तर त्यानंतर आपण पाहिलं की रिप्रोडक्शनचे 2 टाईप्स आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंटची गरज लागते, म्हणजे 2, एक मेल पॅरेंट आणि एक फिमेल पॅरेंट. दोन्ही आधी गॅमेट फॉर्म करतात, म्हणजे त्यांचा एक जर्म सेल फॉर्म करतात. मेल बनवतो मेल गॅमेट, फिमेल बनवती फिमेल गॅमेट. मग मेल आणि फिमेल गॅमेट जेव्हा फ्यूज होतात तेव्हा ते बनवतात एक झायगोट नावाचा सेल की जो पुढे एक नवीन इंडिव्हिज्युअल बनवतो. हे झालं सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेटची गरज पडते आणि 2 पॅरेंट लागतात. हा झाला रिप्रोडक्शनचा पहिला टाईप, जो की आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि दुसरा टाईप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंटची गरज नसते, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एकच पॅरेंटची गरज असते. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेटची गरज नसते. कोणतं पण एक ऑर्गॅनिझम आपल्या कोणत्या पण एका सेलद्वारे एका नवीन इंडिव्हिज्युअलला म्हणजे रिप्रोड्यूस करू शकतो. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण काय पाहिलं, विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट. ठीक आहे. तर कसं होतं हे, एक सिंगल पॅरेंट अजून एक नवीन ऑर्गॅनिझमला कसं डेव्हलप करतं. तर ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणकोणत्या टाईप्सने होतं आता आपण हे पाहूया. ठीक आहे. चला. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनचं पहिलं टाईप आहे बायनरी फ्युजन. काय आहे पहिलं टाईप? बायनरी फ्युजन. तर बायनरी फ्युजन म्हणजे काय? आता फ्युजन म्हणजे काय? ब्रेकडाऊन. फ्युजन म्हणजे काय? ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन म्हणजे काय? तुटणे. ब्रेकडाऊन म्हणजे काय? तुटणे. ठीक आहे. बायनरी म्हणजे काय? बायनरी या शब्दाचा अर्थ काय? 2. बायनरी या शब्दाचा अर्थ काय? 2. ठीक आहे. तर बायनरी फ्युजन म्हणजे कोणत्याही एक सेलचे 2 तुकडे होणे. त्याला आपण काय म्हणतो? बायनरी फ्युजन. तर बायनरी फ्युजन कसं होतं? बायनरी फ्युजनमध्ये एक सेल असतो, हा सेल असतो 2n. तो एक तर डिवाईड करतो मायटोसिसने. मायटोसिस म्हणजे काय? इक्वली क्रोमोझोम डिवाईड होतात. किंवा अमायटोसिसने, म्हणजे नॉर्मली कसंही न्यूक्लियस काय होतं, त्याचं कंटेंट हाफ होऊन जातो. तर बायनरी फ्युजनमध्ये एक सेल डिवाईड होतो कोणत्या पण प्लेनमध्ये आणि किती सेल बनवतो? 2 सेल. किती सेल बनवतो? 2 सेल. आणि हा सेल डिव्हिजन कशाने होतो? मायटोसिसने. कशाने होतो?
मायटोसिसने किंवा अमायटोसिसने, मायटोसिसने किंवा अमायटोसिसने. तर बायनरी फिजन म्हणजे एक सेल कोणत्याही प्लेनमध्ये काय होतो, डिवाईड होतो आणि डिवाईड झाल्यानंतर तो किती सेल बनवतो, 2 सेल. त्या दोन्ही सेलमध्ये क्रोमोसोम नंबर काय असतात, सेम. तर बायनरी फिशन कशामध्ये होतं, तर बायनरी फिशन आपलं होतं अमिबा, म्हणजे बायनरी फिशन जे सगळे आपले एकदम प्रिमिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजे आपण जे किंगडम्स पाहिलेत आपले 5 मेन किंगडम्स आहेत ना, तर पहिलं किंगडम कोणचं आहे, किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन हा खूप बेसिक टाईपचा रिप्रोडक्शन आहे. तर हा असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पण फर्दर असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे जे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहेत त्यामध्ये वेगळ्या प्रकारे होतं आणि जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्यामध्ये वेगळ्या प्रकारे होतं. ठीक आहे. तर आपण जे आत्ता पाहत होतो ते काय पाहत होतो, टाईप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमचं फक्त काय आहे, एक सिंगल सेल आहे, त्यामध्ये कोणतं, तर त्यामध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहत होतो. तर युनिसेल्युलरमध्ये पण पहिलं टाईप आहे रिप्रोडक्शनचं, ते आहे बायनरी फिशन. त्यामध्ये काय होतं, एक सेल किती सेलमध्ये डिवाईड होतात, 2 सेलमध्ये. तर त्याचे एक्झाम्पल पहिलं आहे अमिबा. अमिबा तर तुम्ही एखादं पॉन्ड वॉटर कलेक्ट केलं आणि त्या पॉन्ड वॉटरला तुम्ही जर मायक्रोस्कोप पॉन्ड म्हणजे तळ्याचं साचलेलं कोणतंही पाणी घेतलं आणि त्या पाण्याला जर तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली पाहिलं तर तुम्हाला खूप सारे एक छोटेसे असे एकदम वेगळं इर्रेग्युलरली शेप असे छोटे छोटे ऑर्गॅनिझम दिसतील आणि तो ऑर्गॅनिझम असतो अमिबा. अमिबा एक सिंगल सेलचा असा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ज्याचे खूप इर्रेग्युलर बॉर्डर्स असतात, ह्याला म्हणतो आपण अमिबा. अमिबा डिवाईड कसं करतो, तर अमिबाचा हा सेल आहे, सेलचा हा सेल मेम्ब्रेन आहे आणि हा काय आहे, सेलचा न्यूक्लियस. तर अमिबा कोणत्याही प्लेनमध्ये डिवाईड होतो. तर अमिबाला आधी हा इथे बघा एक कन्स्ट्रिक्शन तयार होतं. अमिबाला इथे एक कन्स्ट्रिक्शन तयार होतं आणि कन्स्ट्रिक्शन म्हणजे अमिबामध्ये असं तुटतो आणि तुटून तो म्हणजे कोणत्याही इर्रेग्युलर प्लेनमध्ये तुटतो आणि 2 नवीन अमिबे तयार करतो. म्हणजे हा अमिबा मग सगळ्यात आधी त्याचं न्यूक्लियस 2 ह्याच्यामध्ये डिवाईड होतो. मग एक न्यूक्लियस वरती जातो, एक न्यूक्लियस खाली आणि मग नंतर त्याचं सायटोप्लाझम पण डिवाईड होतो आणि सायटोप्लाझम डिवाईड झाल्यानंतर एक अमिबा फायनली 2 डॉटर अमिबेमध्ये 2 डॉटर अमिबामध्ये डिवाईड होतो. तर ही झाली सिंपल बायनरी फिशन. म्हणजे एक सेलपासून 2 सेल बनले, म्हणजे एक अमिबापासून 2 अमिबा बनले. हा झालं सिंपल बायनरी फिशन इन अमिबा. तर आता बायनरी फिशनचं अजून एक एक्झाम्पल आहे आणि ते आहे पॅरामिशियम. तर पॅरामिशियम असं एक चप्पल शेपचं म्हणजे चप्पलच्या आकाराचं एक ऑर्गॅनिझम आहे. त्या ऑर्गॅनिझमचं नाव आहे पॅरामिशियम. पॅरामिशियम एक काय आहे, प्रोटिस्ट आहे. जसं आपले किंगडम्स आहेत बॅक्टेरिया, प्रोटिस्टा. तर बॅक्टेरियामध्ये सगळे काय येतात, प्रोकॅरियोट्स म्हणजे एकदम प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम्स ज्यामध्ये एकदम प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम ज्यामध्ये न्यूक्लियस किंवा सायटोप्लाझम एवढा हे नसतो, म्हणजे तयार झालेला नसतो. त्याला आपण काय म्हणतो, प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम्स. आणि ते प्रिमिटिव्ह किंगडम्स कोणते आहेत, बॅक्टेरिया, प्रोटिस्टा,
तर बॅक्टेरिया आणि प्रोटिस्टा या किंगडम्समध्ये आपल्याला बायनरी फ्युजन बघायला भेटतं. तर बायनरी फ्युजनचं आपण प्रोटिस्टामध्ये आधी पाहिलं की अमिबामध्ये दिसतं सिम्पल बायनरी फ्युजन, आणि आता नुसतं आहे पॅरामिशियम. तर पॅरामिशियम असा एक चप्पल शेप्ड असा ऑर्गॅनिझम असतो की ज्यामध्ये बायनरी फ्युजन एक फिक्स्ड ॲक्सिसने होतो, एक फिक्स ट्रान्सवर्स ॲक्सिसने होतो. त्याचं न्यूक्लियस कंटेंट बरोबर हाफमध्ये डिवाईड होतं. बघा इथे आपण पाहिलं गेलं तर आधी एक न्यूक्लियस आहे आणि नंतर त्या न्यूक्लियसच्या मध्ये असं एक कॉन्स्ट्रिक्शन येतं, त्यामुळे एक न्यूक्लियसचा एक भाग वरती जातो आणि एक भाग खाली जातो, आणि मग फायनली सायटोप्लाझम पण काय होतं, डिवाईड होतं, आणि वरती एक पॅरामिशियम फॉर्म होतं आणि खाली एक पॅरामिशियम फॉर्म होतं. म्हणजे इन शॉर्ट काय होतं, एकच सेल ब्रेक होतं 2 सेलमध्ये, पण एका पर्टिक्युलर ट्रान्सवर्स ॲक्सिसने. तर ह्याला आपण म्हणतो ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. ठीक आहे. आणि तिसरा आहे आपण अजून थर्ड टाईप आपण बघणार आहोत, आणि ते आहे लॉंगिट्युडनल बायनरी फ्युजन. काय आहे? लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन. तर लॉंगिट्युडनल बायनरी फ्युजनमध्ये काय होतं, आपलं जे ऑर्गॅनिझम आहे ते एका पर्टिक्युलर लॉंगिट्युडनल ॲक्सिसने डिवाईड होतो. जसं की हा युग्लिना आहे. तर युग्लिना तुम्ही बघत असाल, आधी असा ऑर्गॅनिझम आहे, तर त्यानंतर ते ह्या ॲक्सिसने डिवाईड होतो. एक न्यूक्लिया डावीकडे जातो, एक न्यूक्लिया उजवीकडे जातो, आणि फायनली 2 डॉटर न्यूक्लिया तयार होतात. 2 डॉटर न्यूक्लिया जे प्रत्येक डावीकडच्या सायटोप्लाझममध्ये आणि उजवीकडच्या सायटोप्लाझममध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन 2 डॉटर युग्लिना फॉर्म होतात. ठीक आहे. तर म्हणजे बायनरी फ्युजनमध्ये काय होतं, एक सेल तुटतो 2 सेलमध्ये. जर कोणत्याही प्रकारे इरेग्युलरली तुटला, विदाऊट एनी पर्टिक्युलर, म्हणजे कोणची ॲक्सिस नसून कुठून पण तुटला, तर तो असतो सिम्पल बायनरी फ्युजन. तर सिम्पल बायनरी फ्युजन आपल्याला अमिबामध्ये बघायला भेटतो. दुसरं असतं ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. ट्रान्सवर्स म्हणजे आडवी लाईन. तर ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन आपल्याला कशामध्ये बघायला भेटतो? पॅरामिशियममध्ये. पॅरामिशियम काय आहे? चप्पल शेपचा प्रोटिस्टा किंगडमचा ऑर्गॅनिझम आहे, ज्यामध्ये आपल्याला ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन मिळतो. आणि प्रोटिस्टा किंगडमचा अजून एक ऑर्गॅनिझम आहे, आणि तो आहे युग्लिना. तर युग्लिनामध्ये लॉंगिट्युडनल म्हणजे उभ्या ॲक्सिसने ऑर्गॅनिझम डिवाईड होतात 2 ऑर्गॅनिझममध्ये, आणि म्हणून आपल्याला युग्लिनामध्ये काय बघायला भेटतं, तर आपल्याला युग्लिनामध्ये बघायला भेटतं लॉंगिट्युडनल बायनरी फ्युजन. तर बायनरी फ्युजन, बायनरी म्हणजे 2, फ्युजन म्हणजे तुटणे. तर हे आपण 3 प्रकारचे पाहिले: सिम्पल, ट्रान्सवर्स आणि लॉंगिट्युडनल. सिम्पल बायनरी फ्युजन कशामध्ये होतं, तर अमिबामध्ये. ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन आपण पाहिलं तर कशामध्ये? पॅरामिशियममध्ये. आणि लॉंगिट्युडनल बायनरी फ्युजन आपण पाहिलं तर कशामध्ये? युग्लिनामध्ये. म्हणजे मोस्टली जर आपण पाहिलं, बायनरी फ्युजन खूप सोप्या टाईपचं रिप्रोडक्शन आहे की नाही, ज्यामध्ये एक कोणचं पण सेल 2 सेलमध्ये डिवाईड होतं, त्यालाच आपण काय म्हणतो? बायनरी फ्युजन. ठीक आहे. तर आता हे झालं बायनरी फ्युजन. हे मोस्टली आपल्याला कशामध्ये बघायला भेटतं? किंगडम बॅक्टेरिया किंवा किंगडम प्रोटिस्टामध्ये.
आता नेक्स्ट आहे मल्टिपल फिशन. मल्टिपल फिशन, आता हा सपोज आहे आपला अमिबा आहे आणि ह्या अमिबाला न्यूट्रिशन भेटलंच नाही. तर अमिबाला न्यूट्रिशन भेटलंच नाही तर अमिबाचे हे जे आर्म्स आहेत, अमिबा काय करतो, आपले असे सूडो आर्म्स असे बाहेर फेकतो. तर हा अमिबा खूप जास्त इरेग्युलर आहे ना, त्याचे हे जे हात पाय जे बाहेर येतात त्याला आपण काय म्हणतो, स्युडोपोडिया. काय म्हणतो, स्युडोपोडिया. हे असतात अमिबाचे स्युडोपोडिया. तर जेव्हा अमिबाला न्यूट्रिशन भेटत नाही तर त्याला एनर्जी भेटत नाही, मग तो त्याचे हात पाय म्हणजे स्युडोपोडिया असे मूव्ह करू शकतो का, नाही. तर ते काय होऊन जातात, ते लॉक होऊन जातात आणि ते मूव्ह करत नाही. आणि अमिबा आपल्या आजूबाजूला एक हार्ड सिस्ट तयार करतो. एक हार्ड कवरिंग तयार करून घेतो, एक हार्ड सिस्ट तयार करून घेतो आणि त्या हार्ड कवरिंगला आपण नाव देतो सिस्ट. म्हणजे जेव्हा अमिबाला न्यूट्रिशन नाही आहे किंवा अमिबाला फूड भेटत नाही आहे, त्याला न्यूट्रिशनची गरज आहे, त्याचे जे कंडिशन आहे ते जगण्यासाठी सुटेबल नाही आहे, अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, अनफेवरेबल कंडिशन. काय बोलतो आपण, अनफेवरेबल कंडिशन. तर अनफेवरेबल कंडिशनमध्ये अमिबा काय करतो, स्वतःच्या भोवती एक सिस्ट तयार करतो. सिस्ट तयार केल्यानंतर आतला जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस खूप सारे स्मॉल न्यूक्लियामध्ये काय होतो, डिवाइड होतो. आणि प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती थोडासा काय होतो, सायटोप्लाझम गोळा होतो. प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती थोडा सायटोप्लाझम गोळा होतो. आणि एका सिस्टच्या आत खूप सारे मल्टिपल म्हणजे 2 पेक्षा जास्त ॲमिबे फॉर्म होतात. काय फॉर्म होतात, ॲमोइबे. आणि जेव्हा पाणी येतं किंवा फूड येतं किंवा अनफेवरेबल कंडिशनपासून, म्हणजे जे जगण्यासाठी कंडिशन्स नव्हते, म्हणजे हार्श कंडिशन होते किंवा खूप जास्त म्हणजे एकदम ड्राय कंडिशन्स होते की ज्यामध्ये अमिबा जगू शकत नव्हता. तर त्या कंडिशन्सपासून जेव्हा नॉर्मल कंडिशन्स येतात, जिथे वॉटर अवेलेबल आहे, फूड अवेलेबल आहे, अशा फेवरेबल कंडिशन्समध्ये ही सिस्ट काय होते, ब्रेक होते. ही सिस्ट ब्रेक होते आणि ह्याच्या आतमध्ये जेवढे पण जे अमिबे आहेत ते बाहेर काय होतात, रिलीज होतात. ते अमिबे बाहेर काय होतात, रिलीज होतात. म्हणजे एक अमिबेपासून खूप सारे मल्टिपल अमिबे फॉर्म होतात. तर अशा फ्युजनला की ज्यामध्ये एक सेलपासून खूप सारे सेल्स बनतात, अशा फ्युजनला आपण काय म्हणतो, फ्युजन म्हणजे काय म्हटलं होतं, तुटणे. अशा आणि मल्टिपल म्हणजे काय, 2 पेक्षा जास्त. अशा फ्युजनला आपण म्हणतो मल्टिपल फ्युजन. आणि मल्टिपल फ्युजन हे आपल्याला कशामध्ये बघायला भेटतं, कशामध्ये, अमिबामध्ये. कशामध्ये बघायला भेटतं, अमिबामध्ये. आणि ते पण कधी, अनफेवरेबल कंडिशन्समध्ये. कधी बघायला भेटतं आपल्याला, अनफेवरेबल कंडिशन्स. क्लिअर. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे फक्त की मल्टिपल फ्युजनमध्ये काय असतं, काय दिसतं आपल्याला, सिस्ट फॉर्मेशन दिसतं. आता आपली तिसरी असेक्शुअल रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ती आहे बडिंग.
तर तिसरं टाईप आहे आपल्या असेक्शुअल रिप्रोडक्शनचं बडिंग. बडिंगमध्ये काय होतं, बडिंग आपल्याला बघायला भेटते ईस्ट नावाच्या प्रोटिस्टमध्ये. कोणामध्ये बघायला भेटते आपल्याला? ईस्ट नावाच्या प्रोटिस्टमध्ये. ईस्ट एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. त्यामध्ये काय होतं, त्यामध्ये एक त्याच्या जी बाहेरची जी सरफेस आहे त्या बाहेरच्या सरफेसवर एक आउटग्रोथ तयार होते. काय तयार होते? एक आउटग्रोथ तयार होते. आउटग्रोथ जेव्हा तयार होते तेव्हा ह्या न्यूक्लियसचा एक थोडासा जो कंटेंट आहे, एक थोडासा कंटेंट या आउटग्रोथमध्ये जातो. आउटग्रोथमध्ये जातो आणि याला आपण म्हणतो बड. याला आपण काय म्हणतो? बड. तर जेव्हा ह्या बर्डचं काय होतं, ह्या बर्डचं न्यूट्रिशन पूर्ण होतो तेव्हा हा बर्ड ह्या ईस्टच्या सरफेसवरून काय होतो? निघून जातो. निघून जाण्याला आपण काय म्हणतो? डिटॅच होतो. काय होतो? डिटॅच होतो. ते आता आउटग्रोथ तो बर्ड त्या ईस्ट सेलपासून डिटॅच होतो. तर त्याला तेव्हा एक तो इंडिव्हिज्युअल ईस्ट सेल फॉर्म करतो. एक नवीन ईस्ट सेल फॉर्म करतो. तर ह्या प्रोसेसला आपण म्हणतो बडिंग. बडिंगमध्ये काय होतं? सेलच्या सरफेसवर एक आउटग्रोथ तयार होते. त्या आउटग्रोथमध्ये न्यूक्लियसचा थोडासा मटेरियल जातो, शिफ्ट होतो. व तो बर्ड ग्रो होतो आणि तो बर्ड ग्रो झाल्यानंतर त्याच्या पॅरेंट सेलपासून काय होतं? तुटून जातो, म्हणजे डिटॅच होऊन जातो आणि एक नवीन इंडिव्हिज्युअल ईस्ट सेल तयार करतो. ते ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? बडिंग. आणि बडिंग आपल्याला कशामध्ये बघायला भेटते? तर ईस्टमध्ये. ठीक आहे. तर हे आपण पाहिलं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर आता आपण बघणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. तर आपण आता पाहिलं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर आता आपण पाहणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पण असेक्शुअल रिप्रोडक्शन खूप सोप्या पद्धतीने होतं. तर पहिलं आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन आपल्याला कुठे बघायला भेटतं? आपण तुम्ही तुमच्या शेजारी कधी पण एक तळं साचलेलं पाहिलं असेल, तर त्या तळामध्ये वरती हिरव्या कलरचं शेवाळ तयार होतं. जे हिरव्या कलरचं शेवाळ असतं त्या शेवाळला आपण काय म्हणतो? अल्गे. शेवाळला आपण काय म्हणतो? अल्गे. आणि त्या अल्गेमध्येच एक अल्गे असतो, एक असं फिलामेंटस अल्गे असतो आणि त्या अल्गेला आपण नाव देतो स्पायरोगायरा. काय नाव देतो आपण? स्पायरोगायरा. आणि आपल्याच एक ॲनिमल किंगडममध्ये एक स्पॉन्ज नावाचा ऑर्गॅनिझम असतो आणि तर त्या स्पॉन्जचं नाव असतं सायकॉन. स्पॉन्जचं काय नाव असतं? सायकॉन. स्पॉन्जचं नाव असतं सायकॉन. तर ह्या दोघांमध्ये आपल्याला काय बघायला भेटतं? फ्रॅगमेंटेशन. तर फ्रॅगमेंटेशन म्हणजे नेमकी काय? फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं? हा आपला अल्गे आहे स्पायरोगायरा. हा आपला अल्गे आहे. अल्गे म्हणजे शेवाळ आहे. शेवाळ आहे आपला हा स्पायरोगायरा. स्पायरोगायरा काय होतं? जेव्हा त्याला पाणीमधून खूप जास्त काय होतं? फूड भेटतं, जेवण भेटतं, तर तो काय होतो? स्पायरोगायरा काय करतो? ग्रो करतो. स्पायरोगायरा काय करतो? ग्रो करतो, वाढतो. ग्रो केल्यानंतर तो खूप साऱ्या फिलामेंट्समध्ये काय होतं? ब्रेक होतो, म्हणजे तुटतो. खूप छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ग्रो केल्यानंतर तो त्याचे फिलामेंट्स अशा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये काय होतात? ब्रेक होतात. आणि ब्रेक झाल्यानंतर प्रत्येक एक तुकडा एक नवीन स्पायरोगायरा तयार करतो. प्रत्येक एक नवीन तुकडा एक नवीन स्पायरोगायरा फॉर्म करतो. एक स्पायरोगायरा काय होतं? न्यूट्रिशन घेऊन मोठा होतो, ग्रो करतो आणि ग्रो केल्यानंतर
तो कशामध्ये ब्रेक होतो, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये. आणि ह्या छोट्या छोट्या जे तुकडे झालेत ह्याच तुकड्यांना आपण नाव काय देतो, फ्रॅगमेंट. आपण काय नाव देतो, फ्रॅगमेंट. ठीक आहे. तर प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल फ्रॅगमेंट, एक प्रत्येक तुकडा म्हणजे फ्रॅगमेंट, ही एक प्रत्येक फ्रॅगमेंट एक नवीन स्पायरो गायरा बनवण्याचं कॅपेबिलिटी आहे त्यामध्ये. तर प्रत्येक एक फ्रॅगमेंट एक नवीन स्पायरो गायरा फॉर्म करतो. तर ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, फ्रॅगमेंटेशन. तर हे फ्रॅगमेंटेशनची प्रोसेस आपल्याला कशामध्ये बघायला भेटते, तर दोन. एक आपल्याला बघायला भेटते स्पायरो गायरामध्ये, SPIROGYRA स्पायरो गायरामध्ये. आणि अजून एक आपल्याला कशामध्ये बघायला भेटते, सायकॉनमध्ये. आणि आपण बघतोय ना सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये प्रत्येक आपण आत्तापर्यंत जेवढे पण टाईप पाहिले त्यामध्ये किती ऑर्गॅनिझमची गरज पडते, एकच ऑर्गॅनिझमची गरज पडते. आता दुसरं आहे रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे काय, आता कोणताही एक पार्ट म्हणजे ऑर्गॅनिझमचा कोणताही एक पार्ट जर खराब झाला आहे किंवा तुटला आहे तर त्याला परत बनवणे, त्याला आपण काय म्हणतो, जनरेशन म्हणजे बनवणं आणि म्हणजे परत. तर परत बनवणे, म्हणजे परत, जनरेशन म्हणजे बनवणे. तर कोणत्याही पार्टला परत बनवणे त्याला आपण काय म्हणतो, रिजनरेशन. तर रिजनरेशन आपल्याला कशामध्ये बघायला भेटतो, एक ऑर्गॅनिझम असतो प्लॅनेरिया. तर रिजनरेशन आपल्याला कोणामध्ये बघायला भेटतो, एक ऑर्गॅनिझम आहे प्लॅनेरिया त्याच्यामध्ये. तर प्लॅनेरिया असा असतो, प्लॅनेरियाला आपण कुठून पण, इथून डोळ्याकडून, बॉडीकडून किंवा खालून शेपटीकडून कुठूनही कट केलं तर असे त्याचे जे तुकडे आहेत ह्याच्यामधला एक प्रत्येक तुकडा म्हणजे प्रत्येक पार्ट म्हणजे फेस असो, बॉडी असो किंवा त्याची टेल असो, हा एक प्रत्येक तुकडा एक पूर्ण नवीन प्लॅनेरिया ज्याच्याकडे सगळे पार्ट्स आहेत, हेड, बॉडी आणि टेल, हे बनवण्याचं काय आहे, कॅपेबल आहे. म्हणजे कोणचं पण, टेल पूर्ण बॉडी आणि फेस बनवू शकतो, तर फेस पूर्ण बॉडी आणि टेल बनवू शकते. तर प्लॅनेरिया असा ऑर्गॅनिझम आहे की ज्याला पूर्ण पूर्ण कॅपॅसिटी, पूर्ण बॉडी रिजनरेट करण्याची कॅपॅसिटी असते. अशा ह्याला आपण काय म्हणतो, प्लॅनेरिया. ह्या ऑर्गॅनिझमला आपण म्हणतो प्लॅनेरिया आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणतो रिजनरेशन. हे आहे ट्रू रिजनरेशन. अजून आपण रिजनरेशनचं एक एक्झाम्पल पाहिलं असेल, आपल्या घरात पाली फिरत असतात भिंतीवरती. तर पाली काय करतात, त्यांच्या घाई गडबडीच्या सिच्युएशनमध्ये ते आपली शेपूट सोडून देतात, शेपूट डिटॅच करून देतात, शेपटी काढून देतात. पण त्यांना परत शेपूट येते की नाही, तर कसं येते त्यांची टेल, तर ती पालीमध्ये फक्त त्यांची टेल रिजनरेट करण्यासाठी कॅपॅसिटी असते. म्हणजे एक टेलपासून पूर्ण पाल तयार होऊ शकते का, नाही. पण त्या एक पाल जिला टेल नाही आहे त्या पालीकडे टेल रिजनरेट करण्याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, हे झालं रिजनरेशन. आता तिसरी आहे बडिंग. तर आपण बडिंग पाहिली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ईस्टमध्ये. आता आपल्याला बडिंग पाहायची आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हायड्रामध्ये. तर हायड्रा हा काय आहे, एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे जो असा दिसतो. हायड्रा आपल्याला ना पाण्यामध्ये, हा एक एक्वॅटिक ॲनिमल जो आपल्याला पाण्यामध्ये भेटतो. तर हायड्राचे खूप सारे फिलामेंट असतात. तर हायड्राच्या सरफेसवरती अजून एक बर्ड तयार होतो. काय तयार होतं, एक बर्ड तयार होतो. आणि त्या बर्ड पासून पूर्ण अजून एक नवीन छोटूसा हायड्रा तयार होतो. आणि त्या हायड्राला फिलामेंट्स येतात. आणि हा जो नवीन छोटा हायड्रा आहे तर त्याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे किंवा त्याची जी सरफेस आहे, स्किन आहे, ती सगळी त्याच्या पॅरेंट हायड्राच्या, हे बघा, हा आहे पॅरेंट हायड्रा आणि हा आहे डॉटर हायड्रा. तर डॉटर हायड्रा आणि पॅरेंट हायड्रा आधी सगळे जुळून असतात. त्यांची जी स्किन आहे किंवा त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ते सगळं जुळून असतं. पण जेव्हा हा छोटा हायड्रा न्यूट्रिशन घेतो पॅरेंट हायड्राकडून आणि फुल्ली ग्रोथ होतो, फुल्ली ग्रोथ झाल्यानंतर हा
नॅसेंट हायड्रा जो आहे पॅरेंट हायड्रापासून काय होतो, पॅरेंट हायड्रापासून तो डिटॅच होतो, पॅरेंट हायड्रापासून डिटॅच होतो आणि एक नवीन हायड्रा बनवतो. ठीक आहे. तर ही झाली आपली बडिंग. आता आपण बडिंग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कोणामध्ये पाहिली, तर आपण हायड्रामध्ये पाहिली. कोणामध्ये पाहिली? हायड्रामध्ये. आता अजून नेक्स्ट आपलं असेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो टाईप आहे तो आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. काय आहे? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन पण म्हणतात. तर आपण सर्वांनी आपल्या घरी शेती तर पाहिलीच असेल. तर शेतीमध्ये सांगा बरं, आपण ऊस कसं लावतो? तर ऊस लावण्यासाठी आपल्याकडे काय बिया असतात का? नाही. बिया असतात का? सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात का? ते नाही. तर आपल्याला ऊस लावण्यासाठी फक्त ऊस, तुम्ही पाहिलं असेल ऊसाला असे नोड्स असतात. ऊसाला असे नोड्स असतात, म्हणजे मध्ये मध्ये असे एक लाईन दिसतात. हा ऊस असतो ना आपला, तर हे जे नोड असतात, ह्या नोडला एक बाहेर आउटग्रोथ येते छोटी छोटी, त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो? बड. काय म्हणतो? बड. ठीक आहे. तर ऊस कशापासून, नवीन ऊस बनवण्यासाठी आपण जर फक्त बघा एवढा पार्ट कट करून जरी आपण सॉईल म्हणजे मातीत टाकला, तर काय होईल? एक नवीन शुगर कॅन प्लांट तयार होईल ना. तर जेव्हा काय होतं, तर जेव्हा रिप्रोडक्शन आपण कोणत्या पण प्लांटच्या एका व्हेजिटेटिव्ह पार्टने करतो, म्हणजे सीड्स सोडून जेव्हा लीफ स्टेम किंवा बर्ड म्हणजे नोडच्या हेल्पने जेव्हा एका प्लांटपासून एक नवीन प्लांट तयार होतो विदाउट हेल्प ऑफ सीड्स, तर अशा रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचं एक्झाम्पल आहे फर्स्ट, तर पहिलं एक्झाम्पल झालं आपलं, काय झालं? शुगर कॅन कशाने फॉर्म होतं? स्टेमने. तर एक शुगर कॅनपासून जर आपल्याला नवीन शुगर कॅन बनवायचं असेल तर आपल्याला काय? त्याची स्टेम ठेवावी लागते. परत दुसरं एक्झाम्पल झालं ब्रायोफायलम. तर ब्रायोफायलम असा एक लीफ आहे. तर ब्रायोफायलमच्या लीफच्या जी मार्जिन आहे तिथे अजून छोटे छोटे नवीन लीफलेट, छोटे छोटे पान ग्रो होतात, ज्याला आपण लीफलेट्स म्हणतो. आणि हे लीफलेट्स पण जर खाली पडले तर प्रत्येक एक लीफलेट एक नवीन बायोफायलम प्लांट बनवण्याचं काय आहे? कॅपेबल आहे. तर बायोफायलममध्ये नवीन प्लांट कशाच्या हेल्पने बनतो? लीफने. शुगर कॅनमध्ये एक नवीन प्लांट कशाच्या हेल्पने बनतो? तर स्टेमने. आणि अजून एक झालं तर स्वीट पोटॅटो. नवीन स्वीट पोटॅटो बनवायचं असेल तर ते कशाने बनतो? आपलं रूटने. कशाने बनतो? रूटने. आणि आपल्याला जर हा पोटॅटो आहे, पोटॅटो म्हणा किंवा स्वीट पोटॅटो म्हणा, पोटॅटो कधी आपण जर बटाटा पाहिला असेल, तर बटाट्याच्या वरती असे छोटे छोटे काय असतात? डोळे असतात की नाही? आईज असतात की नाही? तर हे आईज काय आहेत? आपले नोड्स. हे नोड्स, हे आईजच आपण जर मातीत ठेवले तर त्या आईजपासून पण एक नवीन प्लांट ग्रो होऊ शकतो. तर ह्यालाच म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, की सीड सोडून लीफने जर एक नवीन प्लांट ग्रोथ होत असेल तर त्याचं एक्झाम्पल आहे ब्रायोफायलम. पोटॅटोच्या ट्यूबरच्या म्हणजे बटाट्याच्या ट्यूबरवरती जे आईज आहेत, जे नोड्स आहेत, त्याच्यापासून जर एक नवीन प्लांट तयार होत असेल तर त्याचं एक्झाम्पल म्हणजे नोड्सपासून तयार होण्याचं एक्झाम्पल आहे पोटॅटो. एका स्टेमपासून एक नवीन प्लांट तयार होत असेल तर त्याचं एक्झाम्पल आहे शुगर केन. नॉन रिप्रोडक्टिव्ह पार्ट्सने जेव्हा म्हणजे एका नवीन प्लांटची ग्रोथ होते तर त्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आणि आपलं असेक्शुअल रिप्रोडक्शनचं जे शेवटचं
टाईप आहे ते आहे स्पोर फॉर्मेशन. ते काय आहे? स्पोर फॉर्मेशन. आपण सर्वांनी ब्रेड तर कधी ना कधी खाल्लाच असेल. तर कधीतरी काय करायचं, ब्रेडला ओलं करायचं आणि ब्रेडला एका पिशवीमध्ये गुंडाळून ठेवून टाकायचं कपाटात आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाहायचं. तुम्हाला ब्रेडवरती असं ब्लॅक आणि ग्रीन कलरचे ब्लॅक किंवा ग्रीन कलरचे असे स्पॉट्स दिसतील. तर हे काय आहेत? तर ब्रेडवरती काय ग्रो झाले? फंगस ग्रो झाले. काय ग्रो झाले? तर फंगस. तर फंगस कसं रिप्रोड्यूस करतो? फंगस कसं नवीन फंगस बनवतो? तर ते कधी पण तुम्ही जर मायक्रोस्कोपच्या खाली जर फंगसचं स्ट्रक्चर पाहिलं, तर फंगस जे तर त्याच्यावरती एक असं बल्ब असतो. त्याला खाली एक अशी एक फिलामेंट असते आणि खाली रूट्स असतात. तर ह्या रूट्सला आपण म्हणतो रायझॉइड्स. हे जे वरचं जे गोल स्पोर आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो स्पोरॅन्जिया, आणि जे हे जॉईन करणार आहे त्याला आपण म्हणतो हायफे. तर हे हायफे असतं, हे स्पोरॅन्जिया असतं आणि हे रूट्स असतात रायझॉइड्स. असं असतं आपलं फंगसचा स्ट्रक्चर. तर जो वरचा हा स्पोरेंजिया आहे ना, तर त्यामध्ये खूप छोटे काय असतात, एक गोल स्पोर्स असतात. गोल काय असतात? हा एक असा स्पोरेंजिया असतो. त्यामध्ये खूप सारे छोटे काय असतात? स्पोर्स असतात. काय असतात? स्पोर्स असतात. हा खाली असतो त्याचा हायफे. तर जेव्हा हा जो स्पोरेंजिया आहे, हा स्पोरेंजिया जेव्हा बर्स्ट होतो तेव्हा त्यामधले सगळे स्पोर्स काय होतात? रिलीज होतात. आणि जे स्पोर्स रिलीज झाले तर त्या प्रत्येक स्पोर एक नवीन प्लांट बनवण्याचं काय असतं? कॅपेबल असतं. म्हणजे एक प्रत्येक स्पोर काय करू शकतो? एक न्यू प्लांट बनवू शकतो. एक न्यू प्लांट तयार करू शकतो. ओके. तर हे झालं स्पोर फॉर्मेशन. तर स्पोर फॉर्मेशन आपण पाहिलं तर ते कशामध्ये होतं? फंगसमध्ये. आणि हा फंगसचा एक्झाम्पल बघायचं झालं तर ते आहे म्युकर. तर फंगसचं एक्झाम्पल म्हणायचं झालं तर ते आहे म्युकर. तर हे आपण पाहिले असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही टाईप्स. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जे शिकलो आहे, तर मेन आपण शिकलो आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याचे टाईप्स. तर आपण पाहिलं गेलं तर सगळ्यात आधी आपण पाहिलं की असेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे, की ज्यामध्ये फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं आहे? युनिपॅरेंटल. म्हणजे ज्या रिप्रोडक्शनमध्ये म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम बनवण्यासाठी एकच पॅरेंटची गरज पडते, ते आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर एकच पॅरेंटची गरज असते, म्हणजे फक्त एक तर मम्मी किंवा पप्पा म्हणजे एकच पॅरेंटची गरज असते. तर नवीन व्हेरिएशन येत नाही, कारण मेल आणि फिमेल ह्या दोघांच्या युनियननी बनलं आहे का? नाही. तर त्यामध्ये म्हणजे एकच पॅरेंटनी बनलं आहे. तर जसं पॅरेंट असतो तसंच सेम टू सेम काय असतं? सन. त्यामध्ये काहीच डिफरन्स नसतो. तर त्यांच्यामध्ये काय असते? जेनेटिक सिमिलॅरिटी असते. आणि हे कशाने होतं? मायटोटिक डिव्हिजनमध्ये. इथे मिओसिस होतं का? नाही. क्रोमोझोम नंबर काय राहतात? असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सेम राहतात. रिकॉम्बिनेशन किंवा व्हेरिएशन होत नाही. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हा कसं होतं? फास्ट. म्हणजे त्यांना फक्त एक सेल डिव्हिजनची गरज आहे आणि रिप्रोडक्शन होऊन जातं. म्हणून हा रिप्रोडक्शन कसं आहे? फास्ट. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनचा ॲडव्हान्टेज काय आहे? की ते खूप सोपं आहे आणि ते खूप लवकर होऊन जातं. आणि डिसॲडव्हान्टेज काय आहे? की त्यामध्ये रिकॉम्बिनेशन होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या आपण युनिसेल्युअरमध्ये कसं होतं, मल्टीसेल्युअरमध्ये कसं होतं आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिले. होप की तुम्हाला हे सगळे टाईप्स आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं असते ते कळालं असेल. आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहू, जे विच इन्व्हॉल्व्स गॅमेट आणि मेल आणि फिमेलचं युनियन होतं. ते आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. होप की तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन पूर्णपणे कळलं असेल. थँक्यू.